हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण पोरांच्या आग्रह असतो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता हा टॉपिक शिकणार आहोत. तर आता लेटेस्टला येणार म्हणजे पोलीस भरतीच्या पेपरला संभाव्यता प्रश्नावर म्हणजे एखाद दुसरा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे पोरांच्या आग्रह असतो मी हा टॉपिक चालू करत आहे. तर संभाव्यता म्हणजे काय रे बाबा? संभाव्यता म्हणजे काय? तर आपल्याला टोटल सॅम्पल किती आहे, तर त्यापेक्षा आपण म्हणजे किती येणार, काय येणार, म्हणजे कायम लक्षात ठेवायचं प्रोबॅबिलिटीची जी व्हॅल्यू आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय रे? म्हणजे संभाव्यताची व्हॅल्यू. संभाव्यतेची व्हॅल्यू ही कायम एक पेक्षा कमी असते. एक पेक्षा कमी असते, कायम लक्षात ठेवायचं. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही कायम एक पेक्षा कमी असते. म्हणजेच काय रे प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय? तर बघा, आता आपण तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. आता बघा, समजा आपल्याकडे एक कॉईन आहे. एक कॉईन आहे म्हणजे काय रे? एक कॉईन आहे, बरोबर. आता समजा 1 रुपयाचा कॉईन आहे किंवा 10 रुपयाचा कॉईन आहे असं समजा. कितीचा कॉईन आहे रे? 1 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा कॉईन आहे असं समजा. मग 10 रुपयाच्या कॉईन मध्ये काय किंवा 1 रुपयाच्या कॉईन मध्ये काय? एक तर येईल छापा, नाहीतर एक तर येणार काटा, बरोबर. हे दोनच फेसेस आहेत कॉईनला, बरोबर. एक तर येईल छापा किंवा एक तर येईल काटा, हे दोन फेसेस आहेत. मग हे छापाला आपण हेड्स म्हणतो आणि याला टेल्स म्हणतो. मग असं पण लक्षात ठेवा, हेड्स म्हणतो आणि टेल्स म्हणतो. म्हणजे याला आपण शॉर्ट मध्ये लिहिताना याला एच म्हणून लिहितो आणि याला टी म्हणून लिहितो. म्हणजे आपल्याला संभाव्यता काढण्यासाठी हे आपल्याला एच आणि टी माहित असणं गरजेचं आहे. मग संभाव्यता आता कशी काढायची? तर उदाहरण बघा, आता एक कॉईन आपण समजा टॉस केला. एक कॉईन आता आपण घेतला आणि तो टॉस केला. काय येणार रे? एक तर छापा येणार नाहीतर काटा येणार. म्हणजे एक तर छापा येईल नाहीतर काटा येणार, बरोबर. समजा आता एक कॉईन आपण टॉस केला. एक कॉईन आपण टॉस केला तर आपलं टोटल सॅम्पल काय येऊ शकते रे? काय काय येऊ शकते आपलं टोटल सॅम्पल? आपण एस म्हणून कन्सिडर करूया. टोटल सॅम्पल एस आहे समजा. मग एक काय येणार आहे? एक तर आपला छापा येईल. छापा म्हणजे काय? एच येईल, नाहीतर एक तर काटा येईल, बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त काय येणार आहे? काय? छापा किंवा काटा येणार, बरोबर आहे. छापा किंवा काय येणार आहे? काटा येणार. मग बघा, एक कॉईन टाकला तर एक तर छापा येईल किंवा काटा येईल. मग आता संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता काढायची म्हणजे काय करायचं? बघा इथं बघा, छापा काढण्याची संभाव्यता काढा. म्हणजे एक कॉईन टॉस केल्या असता छापा पडण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. आता समजा एक कॉईन मी टॉस केला. एक कॉईन टॉस केला. टॉस केल्यावर छापा किती याच्यात आला? तर आपलं टोटल छापा किती आला? टोटल सॅम्पल मध्ये एकच आलाय म्हणून वरती लिहायचं एक. आणि टोटल सॅम्पल किती आहे? तर 1 आणि 1 2. म्हणजे याची संभाव्यता काय येणार आहे? 1/2 छापा पडण्याची संभाव्यता. तसंच काटा पडण्याची काय येणार आहे? काटा पण किती पडतंय? तर टोटल 1 पडतोय. म्हणजे याची पण संभाव्यता काय येणार आहे? 1/2. म्हणजे या दोघांचं उत्तर काय येणार आहे? 1/2 1/2. जे खाली लिहितो ते आपण टोटल सॅम्पल असतं आणि जे आपल्याला विचारले म्हणजे छापा पडण्याची संभाव्यता तर ते वरती लिहायचं. छापा किती पडल्या? तर 1. यात काटा किती पडला रे? 1. मग वरती लिहायचं ते आणि खाली लिहायचं टोटल सॅम्पल्स. म्हणजे आता हे उदाहरण त्याची व्हॅल्यू काढून बघा. 1/2 केला तर उत्तर काय येते? 0.5 येते, बरोबर. इथं पण उत्तर काय येणार आहे? 0.5 येणार. कायम लक्षात ठेवायचं प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यताची व्हॅल्यू जी असं समजा आपण अपूर्णांकात दिली तर ती 1 पेक्षा कायम कमीच असते, हे लक्षात ठेवा. किंवा उदाहरणार्थ एखादं गणित तुम्हाला दिलं किंवा एखादं असं ऑप्शन दिलं की खाली बाबा काय येईल, तर समजा असं 5/3 असं वाक्य असं जर दिलं असेल तर ते 5/3 येऊ शकत नाही, कारण याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त झाली आहे. 1 पेक्षा जास्त ही प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू येतच नाही. संभाव्यतेची व्हॅल्यू कायम 1 पेक्षा कमीच येते. तर बघा आता सॅम्पल कसं काढायचे रे? आता बघा, एक कॉईन टॉस केला आपल्याला माहित आहे, कारण कॉईन प्रत्येकानं बघितलेलाच असतोय, छापा किंवा काटा येतोय. तर समजा असाच आपल्याकडे आता दोन आहेत कॉईन्स समजा. आता आपल्याकडे किती कॉईन आहेत रे? 2 कॉईन्स आहेत समजा. 2 कॉईन्स आहेत. 2 कॉईन्स मध्ये टोटल सॅम्पल म्हणजे काय? केसेस किती येणार रे? केसेसला आपण एक्स म्हणूया किंवा सॅम्पल्सला आपण एस म्हणूया. एस म्हणजे काय? काय काय पडू शकते रे? 2 कॉईन मी एकत्र टॉस केले तर काय काय पडू शकते रे? तर बघा, एक तर तो छापा पडेल, बरोबर. नाहीतर काय बनणार? तो छापा काटा पडेल, बरोबर. आणि काय पडू शकतो रे? काटा छापा पडू शकतोय. पहिला कोण काटा आणि दुसरा कोण छापा पडू शकतोय. आणि काय पडू शकतो रे? आणि काटा पडू शकतोय, बरोबर. याच्या व्यतिरिक्त काय पडणार आहे का रे? तो नाही पडणार. एवढंच सॅम्पल येऊ शकतात. एक तर तो छापा पडेल, छापा काटा पडेल, काटा छापा पडेल किंवा काटा पडेल, बरोबर. एवढेच आपल्या टोटल सॅम्पल्स आहेत. मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता काढायची आपल्याला, बरोबर. संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग संभाव्यता इथं तुम्हाला मी 2-3 प्रश्न दिले आहेत. तर ते बघा काय म्हटले बघा, दोन्ही कॉईनवर छापा पडण्याची संभाव्यता किती असं विचारलं त्याने, बरोबर. दोन्ही काट्यावर छापा म्हणजे कसं रे? दोन्ही कॉईनवर म्हणजे काय? हा पहिला कॉईन आहे, हा दुसरा कॉईन आहे, हा पहिला आहे, दुसरा आहे, हा पहिला दुसरा आहे, हा पहिला आहे, दुसरा आहे, बरोबर. हा पहिला दुसरा पहिला दुसरा आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलंय? दोन्ही कॉईनवर
इकडे खाली आहे, दोन्ही कॉइनवर छापा पडण्याची संभाव्यता काढा म्हटले त्यांनी. दोन्ही कॉइनवर छापा म्हणजे कुठलं, दोन्ही कॉइनवर छापा यामध्ये कशात आलेले, किती किती सॅम्पल मध्ये आलेले, तर बघा 1 2 म्हणजे किती आलेले, 1 2 म्हणजे हा किती आहे रे, एकच आहे. म्हणजे दोन्ही काट्यावर दोन्ही कॉइनवर आपला छापा आलाय. म्हणजे किती किती सॅम्पल आहेत रे, हा टोटल सॅम्पल आपले किती आहेत, 4 आहेत. त्याचे 4 आहे ते खाली लिहून घ्या, टोटल सॅम्पल कायम खाली लिहून घ्यायचं. आणि एकूण दोन्ही कॉइनवर छापा पडणारे संभाव्यता किती आहे रे, एकच आहे. म्हणून 1/4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बरोबर, हे कळालंय. आता समजा हे दोन्ही आपल्याला काय म्हटलं रे, दोन्ही छापा म्हटले. किंवा असा प्रश्न पडला, दोन्ही पण काटा पाडायचा आपल्याला, दोन्ही पण काटा पाडायचा आहे. तर बघा काटाचे किती आहे रे टोटल, यामध्ये एकच आहे बघा. मग याची पण संभाव्यता काय येणार आहे, 1/4 येणार. दोन्ही छापा विचारून दे किंवा दोन्ही काटा विचारून दे, दोन्हीची संभाव्यता ही तीच येणार. आता बघा, आता पुढचा प्रश्न बघा, यामध्ये कसा का कमीत कमी किंवा जास्तीत जास्त यामध्ये फसवतात. म्हणजे कसं रे बघा, आता काय म्हटलं बघा, कमीत कमी एक छापा पाहिजे म्हटले त्यांनी. काय म्हटले त्यांनी, कमीत कमी त्यांनी एक छापा पाहिजे म्हटले आपल्याला. तर एक कमीत कमी एक छापा असण्याची संभाव्यता काढा असं आहे. बरोबर, कमीत कमी एक छापा पाहिजे. मग त्यांनी म्हटलं काय जास्तीत जास्त किती पाहिजे असं काय म्हटलेलं नाही. आपल्याला काय म्हटलंय, कमीत कमी एक छापा पाहिजे. कमीत कमी एक छापा म्हणजे काय रे, यात बघा एक पेक्षा जास्त आहे, हे येणार. कमीत कमी यात पण एक छापा आहे आणि यात पण एक छापा आहे, यात दोन्ही पण काटे, हे येणार का रे, नाही येणार. कारण काय म्हटलं तरी कमीत कमी एक छापा पाहिजे. मग यात बघा कमीत कमी एक छापा आहे का नाही रे, यात आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे, टोटल किती जणांमध्ये आलेले ते 3 मध्ये आले, म्हणून वरती आलं 3. आणि खाली टोटल सॅम्पल किती आहेत रे, 4. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 3/4. बरोबर. तर असंच बघा, आता समजा इथं कमीत कमी एक छापा म्हटले, इथं एक काटा पण म्हणू शकतो तो. म्हणजे काय म्हटलं रे, कमीत कमी एक काटा पडायचं. कमीत कमी एक काटा म्हणजे काय रे, एक पेक्षा जास्त काटा सुद्धा असू शकतात. मग याचा पण संभाव्यता तीच येते, एक छापा घ्या किंवा एक काटा घ्या. तर बघा काटा मोजा, तर त्यावेळी हा जो पार्ट आहे हा इलिमिनेट होणार. बाकीचे 3 बघा, प्रत्येकात एक तरी कमी काटा आहे. मग टोटल आले किती, 1 2 3 आणि टोटल सॅम्पल किती आहेत, 4. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार रे, याचं पण उत्तर काय येणार, 3/4. कमीत कमी म्हटले त्यांनी. बरोबर. आता इथं बघा, आता ह्यात कसं कन्सिडर दिले बघा, जास्तीत जास्त एक काटा पडण्याची संभाव्यता काढा. काय म्हटलं रे, जास्तीत जास्त एक काटा म्हणजे काय रे. आता बघा हे पुसून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता बघा काय म्हटले तरी, जास्तीत जास्त एक काटा म्हटले. जास्तीत जास्त एक काटा म्हणजे 2-2 काटेवाले चालणार का रे, हे नाही चालणार यात. कारण त्यांनी काय म्हटलं, याचं जास्तीत जास्त एक काटा म्हटले. जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम एक काटा चालू शकतो त्यात, 2 काटे चालणार नाहीत. म्हणजे हे यात येणार नाही. बरोबर. बाकीचे येऊ शकतात रे, दोन्ही पण छापा चालू शकते. कारण त्यांनी काय म्हटलं, जास्तीत जास्त एक काटा म्हटले. कमीत कमी काय सांगितलं का त्यांनी, नाही सांगितलं. मग जास्तीत जास्त 1 2 3 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 3/4. बरोबर. इथं पण याचं उत्तर काय येणार, 3/4. जर इथं असंच म्हटलं, जास्तीत जास्त एक छापा म्हटला तर त्याचं पण उत्तर 3/4 येईल. बरोबर. कमीत कमी जास्तीत जास्त एक काटा. बरोबर. कारण 2 काट्यावाले चालणार नाही. जास्तीत जास्त एक काटा म्हटलं काय होणार रे, हे चालणार, हा चालणार आणि हा चालणार. किंवा जास्तीत जास्त एक छापा म्हटलं तर काय होणार, हा चालणार आणि हा चालणार. मग टोटल काय आलं रे, असं येणार. म्हणजे 3/4 म्हणजे टोटल 3 मध्ये तशा कंडिशन येऊ शकतात. आणि टोटल आपले सॅम्पल किती आहेत रे, 4. म्हणून 3/4 असं येणार. जर अपूर्णांक विचारलं तर याचं उत्तर काय येणार, 0.75. बरोबर. असं करायचं आहे. तर आता सॅम्पल कसं ठरवणार आहे तुम्ही. आता समजा आता तुम्हाला कळालं, एक कॉइन केला की छापा किंवा काटा येते. म्हणजे उदाहरण कसं बघा, आता उदाहरण बघा. आता समजा आपल्याकडे एकच कॉइन आहे. बरोबर. एक कॉइन आहे म्हणजे काय पडू शकते, एक तर त्याचं हेड किंवा टेल पडू शकते, म्हणजे एक छापा किंवा काटा पडू शकते. बरोबर. मग 2 कॉइन आहेत आपले. समजा किती कॉइन आहेत रे, 2 कॉइन आहेत. तर काय पडणार आहे, तर आपल्याला कळालंय टोटल की बाबा आपण 2 कॉइन आहेत, पण आपण मोजू शकतो सहजासहजी की बाबा काय किती येऊ शकते ते. बरोबर आहे का नाही. 2 कॉइन आपण डायरेक्ट मोजू शकतोय. मग काय करायचं, ज्यावेळी आपल्याला एक कॉइन आहे तर टोटल सॅम्पल किती आहेत एक कॉइन ते मोजून घ्या. समजा इथं 2 सॅम्पल आहेत. बरोबर. 2 सॅम्पल्स आहेत, एकामध्ये 2 सॅम्पल्स आहेत. बरोबर. मग आता समजा 2 कॉइन टॉस केले, तर जे कॉइन आहेत ते कॉइन लिहून घ्यायचं. म्हणजे किती सॅम्पल्स आपले 2 आहेत. बरोबर. आपल्याला सॅम्पल्स किती आहेत, 2. ते 2 लिहून घ्या. पहिला सॅम्पल्स 2 आहेत.
आता कॉईन किती आहेत की नाही तेवढं गुणाकार करायचे, 2चा वर्ग म्हणजे वर्गमध्ये टाकायची ती व्हॅल्यू. म्हणजे टोटल आपले सॅम्पल्स किती येणार आहे 4 येणार. आता समजा आपल्याला 3 कॉईन टॉस करायचे आहेत, एकामध्ये 2 येतात कारण एका कॉईन टाकला आपल्याला 2 सॅम्पल येतात. आता आपण 3 कॉईन टॉस केले तर काय येणार आहे 2 चा 3 म्हणजे किती येणार आहे 8 सॅम्पल्स आपले येणार. आता समजा आपल्याला 4 कॉईन्स टाकायचे आहेत म्हणजे काय येणार आहे 2चा चौथा घात म्हणजे 16 सॅम्पल्स आपले टोटल येणार. मग आता बघा इथं बघा आपल्याला 1 असल्यामुळे इथं लिहायला सोपं पडते. आता 4 लिहायचं म्हणजे जरा आणि जरा टफ झालं. आता 8 लिहायचं म्हणजे आणि जरा टफ झालं. 16 लिहायचं म्हणजे आणि टफ झालं. मग हे आपण कसं करू शकतो की डायरेक्ट आपण लिहायला आता आलं पाहिजे आपल्याला. तर कसं करणार आपण, तर बघा काय करायचं बघा. आता हे सर्वांनाच काय आले, एक मध्ये एक हेड्स किंवा टेल्स येते. आता बघा 2चा 4 लिहायचा आहे तर काय लिहायचं बघा, 2चा 4 लिहायचा आहे तर काय करायचं हेड्स टेल्स असं लिहायचं. पहिला लिहिला कारण 2च कॉईन टाकायला, इकडे लिहिताना उजव्या बाजूला लिहिताना एक एक सोडून लिहायचं. म्हणजे काय एकदा हेड छापा लिहिला काटा छापा काटा. आता काय करायचं इथं 2-2चा गॅप करायचा. 2-2चा म्हणजे काय येणार छापा छापा काटा काटा. बरोबर. मग हे 4 सॅम्पल हे जे झाले. कळालं काय सर्वांना कसं लिहायचं आहे. आता बघा आता हे 4 सॅम्पल झाले. आता आपल्याला किती म्हटलं रे पुढचं 2चं, आता 3 कॉईन टाकणार आहे मी. आता 3 कॉईन टाकले, 3 कॉईन टाकल्यावर काय काय येणार आहे सॅम्पल, तर हे आपल्याला टोटल काय आलं की 8 सॅम्पल येणार आहेत. मग 8 सॅम्पल कसं काढणार तू 8 सॅम्पल, तर तसंच लिहून घ्यायचं. इथं बघा पहिला छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा अशी एक लाईन लिहून घ्यायची सर्वप्रथम. त्यानंतर काय करणार आता एक एक गॅप सोडून केलं, आता 2-2 गॅप सोडून लिहायचं. छापा छापा काटा काटा छापा छापा काटा काटा लिहून घेतलं. आता 2चा गॅप झाला, आता 2चा परत डबल म्हणजे 4चा गॅप करायचा. आता छापा 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 काटा 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 असं लिहून घ्यायचं. म्हणजे टोटल आपले किती सॅम्पल आले, आता हे 8 सॅम्पल आले आपले. आता हे डायरेक्ट आपले 8 सॅम्पल आले. बरोबर. मग असं आता आपल्याला 16चे सॅम्पल पण लिहू शकतो आपण. कसं लिहिणार रे, आता बघा हे आपले 8 सॅम्पल झालेत. आता 16 सॅम्पल तुम्हाला लिहून दाखवतो. म्हणजे लिहायचं कसं हे तुम्हाला सांगायला, जर सॅम्पल तुम्हाला असा विचार करायची गरजच नाही कारण डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता की सॅम्पल किती येऊ शकतात. तर बघा आता सॅम्पल 2चे 4 म्हटले तर पहिल्या लाईनला काय लिहितोय आपण छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा परत छापा काटा परत छापा काटा परत छापा काटा. मग आता किती झालेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कारण आपल्याला माहिती आहे टोटल की 16 आहेत. मग 16 टाइम्स लिहून घेतलं छापा काटा लिहून घेतलं मी. बरोबर. मग आता पुढचं काय करणार आहे, आता 1चा गॅप झालाय, आता 2चा गॅप करायचं. छापा छापा काटा काटा छापा छापा काटा काटा छापा छापा काटा काटा छापा छापा काटा काटा. झाले का रे, असं लिहून घ्यायचं. आता 2 खरं टोटल आपण फेकलं किती रे 4 कॉईन फेकलेत. बरोबर. आता पुढं आता 2चा गॅप झाला, आता इथे करायचं त्याचा डबल म्हणजे काय 4चा गॅप. आता म्हणजे काय ना छापा 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 परत काटा 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 परत छापा 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 परत काटा 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 काटा. बरोबर. इथं पण कळालं. आता बघा इथं 4चा गॅप झाला, आता पुढच्यात कितीचा गॅप येणार आहे 4 दुनी 8चा गॅप. इथं आता आपल्याला परत 8चा गॅप घ्यायचा आहे. तर बघा छापा 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 छापा. बरोबर. किती झालं रे 1 2 3 4 8 हे झाले. परत इथं काटा 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 काटा. बघा आता असे तुम्ही डायरेक्ट 16 सॅम्पल लिहू शकता. असे तुम्ही कितीचे पण लिहू शकता. हे तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता. म्हणजे इथं काय करायचं रे 1चा गॅप, इथे याचा डबल करायचं 2चा गॅप, इथे याच्या डबल करायचं 4चा गॅप, इथे याच्या डबल करायचं 8चा गॅप. म्हणजे याच्या पुढचं पण तुम्हाला 2चा 5वा गॅप जर लिहायचा असला तर हे किती येणार आहे 32 सॅम्पल्स येणार. बरोबर. 32 सॅम्पल्स येणार. मग आता हे पुढं कानी लिहित जायला पाहिजे. मग असंच तुम्हाला कितीचे पण सॅम्पल्स असले तर ते तुम्ही लिहू शकता. शक्यतो आता पोलीस भरतीला बघितला की नाही 2 किंवा 3 कॉईनचेच प्रश्न जास्त करून पडतात. मग त्यामुळे आपण हे 2 किंवा 3 कॉईनचेच प्रश्न आता आपण जास्त करून घेऊ जेणेकरून तुम्हाला हे कळून जाईल की नेमकं प्रश्न कसे येतात ते. तर बघा आता प्रश्नात काय म्हटलं रे 3 कॉईन टॉस केले असता. 3 कॉईन टॉस केल्यावर टोटल आपले सॅम्पल्स काय येणार आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. पहिला सॅम्पल्स कॉईन येणार आहे, एका कॉईनला 2 पडतात म्हणजे 3 कॉईन्सला टोटल किती पडणार आहे 8 सॅम्पल्स येणार. हे तर सर्वांनाच कळालं. आता आपण सांगितलंय की कसं काढायचं 8 कॉईन्स. मग 8 करताना आता 3ची संभाव्यता काढायची, 8 काढायचे आपल्याला. तर 8 काढायला काय काय करणार आपण, पहिला काय करणार एच टी एच टी एच टी
एच टी. बरोबर. मग परत काय करणार एच एच टी टी एच एच टी टी. परत काय करणार एच 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 टी 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 टी. बरोबर. हे टोटल आपले झाले 8 सॅम्पल्स. मग आता बघा प्रश्नात काय म्हटलं रे, प्रश्नात काय म्हटलं बघा, केवळ एका कॉइनवर छापा पडण्याची संभाव्यता. म्हणजे केवळ एका कॉइनवर छापा पडायचा. म्हणजे काय म्हटलं रे, एक छापा पाहिजे आपल्याला टोटल केवळ एका कॉइनवर. म्हणजे बाकी सगळ्यावर काय पडणार आहे, काटा पडणार. म्हणजे 2-2 काटेवर आपल्याला काढायचे त्यात. काय म्हटलं, केवळ एका कॉर्नर पडणार. केवळ एका कॉर्नर. बघा इकडे बघा किती पडल्यात रे, 3 वर छापा पडल्यात. इथं बघा 2 वर पण पडल्यात. इथं पण बघा 2 वर पडल्यात. इथं बघा फक्त एकावर काटा पडलाय, छापा पडलाय. बरोबर. एका कॉइनवर छापा पडण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. बरोबर. इथं बघा फक्त एकाच कॉर्नर पडलाय. इथं बघा, इथं आहे काय रे, इथं बघा 2 पडले. इथं बघा एकावरच पडलाय का नाही रे, आणि इथं बघा एकावरच पडलाय का नाही रे. मग टोटल पडले किती रे, टोटल पडले किती 1 2 3. म्हणजे पडले किती रे 3. बरोबर. टोटल सॅम्पल्स किती आहेत आपल्यापाशी 8. म्हणजे उत्तर काय येणार आहे 3/8. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 3/8. बरोबर. हे कळालं तुम्हाला. आता इथे काय म्हटलं, केवळ एका कॉइनवर छापा पडण्याची संभाव्यता. तर इथं असं पण देऊ शकतात, केवळ एका कॉइनवर छापा काटा पडण्याची संभाव्यता. छापाचे इथं काटा करतील. मग काटा केला तरी उत्तर काय येणार आहे, काटा केला तरी उत्तर आपलं तेच येणार आहे. तर बघा कसं येणार, आता काटा विचारला आपण, आता हे छापाच झालं, इथं आपण काटा धरूया. मग काटा असलं या कंडिशनला तर काय येणार आहे उत्तर, तर काटा आहे समजा. काटा असला तर एकच काटा आपल्याला पाहिजे, केवळ एका कॉइनवर एक काटा पडण्याची संभाव्यता. तर बघा इथं बघा एकच काटा आहे. बरोबर. इथं बघा एकच काटा आहे. आणि कुठं आहे का एक काटा, तर इथं बघा एकच काटा आहे. आणि कुठं आहे का बघा बाकी सगळीकडे एक किंवा एक पेक्षा जास्त आहेत. बरोबर. एक पेक्षा जास्त आहेत. मग टोटल किती आहे, 1 2 3. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार आहे 3/8. बरोबर. हे कळालंय तुम्हाला. छापा आणि काटा म्हणजे केवळ एका कॉर्नर छापा किंवा काटा पडण्याची संभाव्यता असं म्हटले. आता इथं बघा, आता पुढचा प्रश्नात काय म्हटलंय, तर बघा कमीत कमी 2 कॉइन्सवर काटा पडण्याची संभाव्यता. कमीत कमी 2 म्हटले. जास्तीत जास्त आपल्याला सांगितलं का किती, 3च्या 3 वर पण काटा पडू शकतो का नाही रे, तर पडू शकतोय. कमीत कमी 2 म्हटलं आपल्याला, म्हणजे हा तर येणार नाही. आता इथं बघा, इथं किती काय म्हटलंय, कमीत कमी 2 म्हटले. इथे एकच पडलाय म्हणजे येणार नाही. इथं पण बघा एकच पडलाय, इथं पण येणार नाही. कमीत कमी 2 म्हणजे ह्या येऊ शकतोय. बघा यामध्ये कमीत कमी 2 पडल्यात, हा येणार नाही. इथं बघा कमीत कमी 2 पडल्यात का नाहीत रे, पडल्यात. इथं किती पडल्यात रे, कमीत कमी 2. आणि इथं बघा कमीत कमी 2 म्हणजे 3 पडल्यात, म्हणजे हा पण येणार त्यामध्ये. बरोबर. आता परत एकदा चेक करून घ्या, कमीत कमी 2 आहेत का, इथे एक आहे, इथे एकच आहे फक्त, आणि इथे एक आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे टोटल आहेत किती रे यात, टोटल आपले 4 सॅम्पल्स येणार. आणि टोटल आपले सॅम्पल्स किती आहेत रे, टोटल मध्ये 4 सॅम्पल्स या टाइपने येणार. आणि टोटल सॅम्पल्स आपले 8 आहेत. म्हणजे उत्तर काय येणार आहे 1/2. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 1/2. बरोबर. हे कळाले. तर इथंच आपल्याला काय म्हणू शकतात, कमीत कमी 2 कॉइन्सवर छापा काटा म्हटले तर इथं छापा म्हटलं, तर छापा म्हटलं तरी उत्तर तेच येते. तर बघा तुम्हाला दाखवतो. आता छापा म्हटलं तर काय येणार रे, तर बघा इथं समजा आपण छापा लिहिलं, इथं काटाची इथं आपण काय लिहिलं, छापा लिहिलं. छापा म्हणजे काय, हेड्स. हेड्स म्हणजे काय, आता कमीत कमी 2 बघायचे. तर बघा यात बघा कमीत कमी 2 आहेत का नाहीत रे, आहेत. 3 आहेत, 2 पेक्षा जास्त आहेत. कमीत कमी 2 तर आहेतच नाही. इथं पण बघा हाय का रे, इथं पण बघा हाय का रे, हाय. इथं बघा हाय का रे, हाय. मग टोटल आहे किती रे, 4/8. म्हणजे किती आला रे, सेम आला का नाही रे, 4/8 1/2. म्हणजे याचं पण उत्तर काय ना 1/2. हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आता इथं काय म्हटलं बघा, सर्व छापा पडण्याची संभाव्यता. म्हणजे काय म्हटलं रे, तिन्ही कॉइनवर छापाच आला पाहिजे. तर असे किती सॅम्पल्स येतात रे, तिन्ही कॉइनवर छापा पडायचा आपल्याला. तिन्ही कॉइनवर छापा पडायचा तर तसं एकच येते बघा. आले का नाही रे, तिन्ही कॉइनवर छापा पडायचा म्हणजे तसं एकच सॅम्पल येते. म्हणजे काय येणार रे 1/8. बरोबर. आता समजा इथं आपल्याला छापा म्हटले, इथं आता काटा म्हटलं असतं तरी तर उत्तर काय आलं असतं रे 1/8 आलं असतं. काटा म्हटलं असतं तरी, कारण काटाला पण फक्त एकच सॅम्पल येते बघा 1/8. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार 1/8. छापा विचारून दे किंवा काटा विचारून दे, दोन्हीकडे पण काय येणार आहे 1/8च उत्तर येईल. बरोबर. आता बघा, आता पुढचा प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये त्यांनी फिरवला असेल तर बघा. म्हणजे काय म्हटलं रे, काय म्हटलं बघा, जास्तीत जास्त 2 कॉइन छापा पडण्याची संभाव्यता. त्यांनी काय म्हटले, जास्तीत जास्त 2 पाहिजेत. कमीत कमी किती सांगितले, काय नाही सांगितलेलं. जास्तीत जास्त 2 सांगितले त्यांनी. जास्तीत जास्त, जास्तीत जास्त म्हणजे हा 3 आहे, हा कट होणार. बरोबर. जास्तीत जास्त 2 छापे म्हटल्यात त्यांनी. 3 छापाला चालणारच नाही. कमीत कमी किती सांगितलं, काय नाही सांगितलं. कमीत कमी 0 असले तरी चालतात. म्हणजे हे सर्व येणार यामध्ये. बाकीच्या मध्ये कशातच 2 पेक्षा जास्त येत नाहीत. बघा यात पण 2 आहेत, यात पण 2 आहेत, यात 1 आहे, 1 आहे, 2 आहेत, 1 आहे, 1 आहे, आणि यात नाहीच आहे. चालतंय, कारण काय म्हटलं, जास्तीत जास्त 2 कॉइनवर म्हटले त्यांनी.
कमीत कमी सांगितलंच नाही, मग टोटल काय येणार आहे उत्तर 708. कारण सॅट सॅम्पल असं येणार की ज्याच्यात जास्तीत जास्त 2 छापे आहेत, म्हणून 708. इथं छापा विचारलं किंवा इथं काटा विचारलं तर त्याचं पण उत्तर 708 येते उत्तर. मग याच टाइपमध्ये त्यांनी काय विचारू शकतात की बाबा प्रत्येक जागी असं वेळोवेळी विचारणार. म्हणजे कसं विचारणार, आता बघा तिन्ही छापा पडण्याचे आपण घेतलेच, तिन्ही काटा पडण्याचे घेतलेच, मग काय विचारणार जास्तीत जास्त एक काटा पडणे किती संभाव्यता येणार, जास्तीत जास्त एक पडला, कमीत कमी सांगितलं काय नाही सांगितलं तर काय येणार बघा. आता उदाहरण बघा, इथं आपल्याला म्हटलं त्यांनी, इथं काय म्हटलंय जास्तीत जास्त एक काटा, जास्तीत जास्त एक काटा असं म्हटलं. जास्तीत जास्त एक काटा चालतोय त्याला, तर संभाव्यता काय येणार बघा. आता जास्तीत जास्त एक काटा म्हटलंय, यात काटा नाही आहे चालतोय कारण जास्तीत जास्त एक म्हटले, हा चालणार, हा पण चालणार. यात बघा जास्तीत जास्त एक म्हटले परंतु यात 2 आहे, हा चालणार नाही कारण 2 झाला. इथं जास्तीत जास्त एक म्हटले, हे येणार. यात बघा यापेक्षा जास्त झालं, यापेक्षा जास्त झालं, मग टोटल किती आलं रे 4/8. म्हणजे उत्तर काय आलं रे 1/2. म्हणजे काय उत्तर आहे रे तसंच येणार, फक्त त्यांनी जी कंडिशन दिल्या त्यामध्ये वापरायचं आहे. फक्त ते वापरून तुम्हाला यातनं एलिमिनेट करायचं आहे आणि जेवढं अप्लाय होते ते घ्यायचंय, ते लिहायचं वरती आणि टोटल सॅम्पल आपण जे काढलेत 8 ते लिहायचं खाली आणि त्याचा भाग जायचा असलं तर घालवायचा आणि शेवटलं जे उत्तर येईल ते त्याचं संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी येणार आहे. तर आपण आता कॉइनचे प्रश्न बघितले, तर आता आपण पुढचा पॉईंट म्हणजे काय रे फासावरचे प्रश्न कसे पडतात त्याच्यावर आपण बघून घेऊ. आता फासा म्हणजे काय रे, सर्वप्रथम सर्वांनीच लहान असताना सापशिडी तर खेळलीच असणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. सापशिडीत कसा फासा असतो रे, तर ते अशी बाजू असते बरोबर, असा फासा असतोय, हे सर्वांनाच माहिती आहे बरोबर. कारण सर्वांनी सापशिडी प्रत्येकाने खेळलेली आहे, त्यामुळे सर्वांना माहिती आहे की फासा कसा असतोय तो. आता ही डायग्राम आपली चुकलेली आहे तशी, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. असा आहे फासा बरोबर. तर फासामध्ये काय असते रे, टोटल बाजू किती असते रे फासाला 6 फेसेस असतात बरोबर. टोटल किती फेस असतात रे 6 फेसेस असतात, 6 असतात. मग 6 फेसेसवर काय असते रे, आता याच्यावर एक टिंब असला तर याच्यावर 2 टिंब असतील, ह्याच्या पुढच्यावर याच्यावर 3 टिंब असतील, ह्याच्या पाठीमागच्यावर 4 टिंब येतील, ह्याच्या पाठीमागच्यावर 5 टिंब येतील किंवा 6 टिंब येतील. आपण सापशिडी खेळताना कसं टाकलं की आपला 1 आला तर 1 अंक पुढे जायत होतो, 4 आला की 4 अंक पुढे जायत होतो. मग तसंच मग एक फासा टाकला मी तर काय काय येऊ शकते रे, एक फासात काय काय येऊ शकते, तर बघा 1 पडू शकते, 2 पडू शकते, 3 पडू शकते, 4 पडू शकते, 5 पडू शकते आणि 6 पडू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त काय पडू शकते रे, एक फासा टाकला तर नाही पडणार. टोटल आपला एक फासा टाकला तर टोटल सॅम्पल्स किती येणार आहे माझे 6 येणार बरोबर. हे सर्वांना कळालं. टोटल सॅम्पल्स किती येणार आहे 6 सॅम्पल्स येणार. म्हणजे एक फासा टाकणार, आता टाकल्यावर काय येणार 1 2 3 4 5 किंवा 6 यापैकी काय तर पडणार आहे बरोबर. याच्या व्यतिरिक्त काय पडू शकते का एका फास्यात, कारण त्याचे फेसेसच 6 आहेत. मग 6 फेसेस मध्ये किती 1 ते 6 आकडे असतात, त्यामुळे 1 ते 6 मध्येच आकडा पडू शकणार. मग टोटल फेसेस काय आले 6 बरोबर, 6 आलं. मग आता आपल्याला प्रश्न बघा, प्रश्नावर कसा प्रश्न पडू शकतो ते बघा. आता बघा एक फासा टाकला असता, असं काय म्हटलं एक फासा टाकला असता, तर क्वेश्चन एक मध्ये काय म्हटले फासावरील अंक सम असण्याची संभाव्यता काढ बरोबर. आता संभाव्यता काढण्यासाठी आपण काय करतो रे, पहिला संभाव्यता काढायची आपल्याला. संभाव्यता काढताना आपण टोटल सॅम्पल्स लिहितो खाली बरोबर, टोटल सॅम्पल्स लिहितो खाली, हे खाल्ले. आता काय म्हटले बघा सम असण्याची संभाव्यता काढा म्हटले. हे विषम सोडून द्या, आपण पहिला समचं काढून घेऊया, नंतर आपण विषमचं काढून घेऊया बरोबर. काय म्हटले फासावरील अंक सम असण्याची संभाव्यता काढा. आता यातलं सम कोणते कोणते आहेत रे 2 4 6, म्हणजे टोटल किती आहेत रे आपल्याकडे 1 2 3, 3/6 म्हणजे काय येणार आहे 1/2 बरोबर. सम असणाऱ्याचे हे झालं. त्यानंतर काय म्हटलं रे दुसरा प्रश्न बघा, किंवा त्यामध्ये आता समचं झालं, समचं उत्तर किती आलं माझं 1/2 आलं बरोबर. आता काय म्हटलं रे सेमच प्रश्न आहे, फक्त काय करायचं फासावरील अंक विषम असण्याची संभाव्यता. आता विषम कुठले कुठले आहेत रे, 1 आहे 3 आहे आणि 5 आहे, म्हणजे किती अंक आहेत रे टोटल 3 अंक आहेत. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार आहे 3/6, म्हणजे काय रे 1/2 1/2. याचं पण उत्तर काय येणार आहे 1/2 येणार बरोबर. हे कळालंय सर्वांना. टोटल याचे सॅम्पल्स किती येणार आहे 6 येणार. 6 मध्ये आपला पहिला प्रश्न सुटलेला आहे. आता काय म्हटलंय बघा, आता काय म्हटले पुढं की बाबा 2, आता प्रश्न क्रमांक 2 काय म्हटले बघा, अंक मूळ असण्याची संभाव्यता, म्हणजे एक फासा टाकला असता अंक मूळ असण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. अंक मूळ, आता मूळ काय आहे बघा, मूळ संख्या कुठनं चालू होतात हे सर्वांना माहित पाहिजे. मूळ संख्या कायम 2 पासून चालू होतात. 2 ही संख्या अशी आहे, ही मूळ पण आहे आणि ही सम पण आहे.
ही अशी एकमेव संख्या आहे जी समसंख्या सुद्धा आहे आणि ती मूळ संख्या सुद्धा आहे. असा कुठलाच अंक नाही बाकीचा की जी सम असेल आणि ती मूळ संख्या असेल. प्रत्येक मूळ संख्या ही विषम संख्याच असते. बघा तुम्ही 2 ला सोडली तर कुठली पण संख्या धरा, 2 ला सोडला की बाकी सर्व अंक मूळ संख्या ज्या असतात त्या विषमच असतात. फक्त 2 हे एकमेव अपवाद आहे की जी समसंख्या आहे परंतु ती मूळ संख्या आहे. मग बघा 2 एक आहे मूळ संख्या, 3 पण आहे आणि 5 पण आहेत. मग टोटल आपली मूळ संख्या किती झाल्या रे यात? 3 मूळ संख्या झाल्या. मग टोटल संख्या किती आहे आपल्या? 6 आहेत. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार आहे? 1/2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरोबर, इथंपर्यंत काय आलं सर्वांना? आता पुढे काय म्हटलं बघा. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा. आता तो प्रश्न तुम्ही एकदा सोडवून बघा तुम्हाला येतोय का. तर बघा काय म्हटले त्या प्रश्नामध्ये काय म्हटले रे? अंक वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काढा असं म्हटले त्याने. अंक ही काय म्हणणार? वर्ग संख्या असण्याची. आता बघा, आता वर्ग संख्या कुठल्या कुठल्या आहेत रे यातल्या हे तुम्हाला आता माहित पाहिजे. म्हणजे कसं, आता 1 चा वर्ग काय येतो रे? 1 चा वर्ग 1 येतोय म्हणजे 1 माझी वर्ग संख्या आहे. बरोबर. 2 कुणाचा वर्ग आहे काय? नाही. 3 कुणाचा आहे का रे? नाही. पण 4 आहे बघा, 2 चा वर्ग 4 आहे. बरोबर. म्हणजे टोटल संख्या आता 5 नाही कुणाचा, 6 पण कुणाचाच नाही आहे. बरोबर, 6 पण कुणाचाच नाही आहे. मग काय येणार रे? 1 आणि 1 म्हणजे किती झालं? टोटल 2. म्हणजे किती झाले रे? 2 संख्या अशा आहेत ज्या वर्ग संख्या आहेत आणि टोटल सॅम्पल किती आपले? 6. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? 1/3. कळालं का हे सर्व तुम्हाला? 1/3 आलं. आता आपला हा झाला एक फासा. आता आपला 2 फासाचे सॅम्पल आपण बघून घेऊ. तर आता आपण एक फासाचं बघितलं. आता आपल्याला 2 फासे म्हटल्यात. बघ, एक फासा होता. एक फासात काय काय येत रे? 1 2 3 4 5 6. म्हणजे टोटल सॅम्पल किती येत रे? माझे 6 येत होतं. बरोबर. आता आपल्याला फेकायचे किती येतात रे? 2 फेकायचे. 2 फेकायचं म्हणजे काय? एकाला 6 येतात. 2 ला फेकल्यावर किती येणार आहे? 6चा वर्ग. म्हणजे टोटल सॅम्पल किती येणार आहे आपले? 36 सॅम्पल आपले येणार आहेत. 36 सॅम्पल आता लिहायचे कसे हे पण महत्वाचा मुद्दा आहे. 36 सॅम्पल लिहिणार कसं आपण? तर कसं लिहायचं बघा. टोटल जे आहे ते 6 मध्ये लिहून घ्या. म्हणजे कसं रे? 1 1 1 1 1 1. बरोबर. हे 6 वेळा लिहिलं आपण. मग परत हे 2 चा आकडा जे होते पण 6 वेळा लिहून घ्या. बरोबर. परत 3 चा आकडा 6 वेळा लिहून घ्या. लिहून घेतला. असं 4 चा लिहून घ्या. असंच 5 चा. आणि तर 6 चा. बरोबर. आता आपण उभे आकडे लिहिले. आता आडवे आकडे लिहायला चालू करा. बरोबर. आता 2. बरोबर. आता 3. आता 4. बरोबर. आता 5. आणि आता 6. म्हणजे एकदा काय करायचं? एकदा उभं लिहायचं आणि एकदा आडवं लिहायचं. बरोबर. आता आपल्याला टोटल काय की आपले टोटल 36 सॅम्पल येणार आहेत. तर आता हे व्यवस्थित दिसून झाले. त्याला आपण आता व्यवस्थित करून घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल. पेपरात एवढं लिहायची गरज पडत नाही. कारण कसं आहे, आपल्याला डायरेक्ट काय काय गोष्टी माहित असतात. म्हणजे 1 1 होणार, 1 2 होणार, 1 3 होणार, 1 4 होणार, असं आपल्याला गोष्टी माहित असतात. तुम्हाला समजण्यासाठी मी सर्व लिहित आहे. कारण पेपरात काय एवढी लिहायची गरज पडत नाही. आपल्याला टोटल माहित असतात की टोटल 36च येणार आहेत. कारण इथं 6चा वर्ग केला, 2 वेळा टाकलं म्हणून एकाला 6 येतात, तर 2 टाकल्यावर 6चा वर्ग येणार. बरोबर. असे आपले टोटल 36 येणार आहेत. याच्या बरोबर काय येणार आहे? 36 सॅम्पल्स येणार आहेत. हे 36 सॅम्पल्स आले तर त्यानंतर आपण डायरेक्ट प्रश्न सोडू शकतो की बाबा प्रश्नामध्ये काय काय येऊ शकते. तर बघा, तर काय म्हटलंय बघा, पहिला प्रश्न काय म्हटलाय? दोन्ही फास्यावर अंक सारखाच असण्याची संभाव्यता काढा म्हटले त्यांनी.
दोन्ही फास्यावर अंक सारखाच पाहिजे. म्हणजे काय रे, 1 1 येईल, 2 2 येईल, 3 3 येईल, 4 4 येईल, असा अंक काढायचा आहे. तर तुम्ही आता तिरकाच बघत गेला तर तुम्हाला डायरेक्टच मिळून जाईल बघा. 1 2 3 4 5 6. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला आहे का रे की दोन्ही फास्यावर सारखा अंक आहे? नाही आहे. मग टोटल आपले आले किती रे? हे 6. टोटल आपले सॅम्पल किती आहेत रे? 36. म्हणजे याची संभाव्यता काय येणार रे? 1/6. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे माझं? 1/6. कळालं का तुम्हाला? हे दोन्ही फास्यावर सारखाच अंक येणार आहे. आता हे लिहायची पण काय गरज नाही, आपल्याला डायरेक्टच कळते. 1 1 ची जोडी होणार, 2 2 ची जोडी होणार. तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता की बाबा 1 1 ची जोडी, 2 2 ची जोडी, 3 ची. हे पूर्ण यामध्ये लिहायची गरज पण नाही आहे, परंतु हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे लिहिलेलं आहे की बाबा असेल 6 होतात तयार. तर बघा आता हा आला आपला पहिला प्रश्न. तर पुढचा प्रश्न काय म्हणते बघा, दोन्ही फास्यावर अंकाची बेरीज ही 9 पेक्षा जास्त असण्याची संभाव्यता काढा म्हटले. 9 पेक्षा जास्त म्हटले, यात असं कुठेच म्हटलेलं नाही की 9 एवढी पाहिजे, 9 एवढी पाहिजे असं कुठंच म्हटलेलं नाही. आपल्याला काय म्हटलंय? 9 पेक्षा जास्त. म्हणजे एकतर काय येणार रे? 10 येणार, 11 येणार किंवा 12 येणार. 12 म्हणजे कसं मॅक्सिमम यांच्यातली बेरीज किती येते रे? 12 येत्या. म्हणजे मॅक्सिमम काय आपल्याला काय बघायचं आहे? 10 11 आणि 12. आता आपल्याला एवढंच बघायचं आहे. तर बघा आता 10 11 12 तुम्ही मोजत गेला तर कसं येते बघा. आता आपण 1 ची जोडीच बघा. 1 ची जोडीत बघितलं तर कुठल्याच अंकाची येते का? 1 च्या जोडीची डायरेक्ट टोटल बेरीज किती येते रे? टोटल बेरीज किती येणार? 7 येते यांची. म्हणजे हे सपला मॅक्सिमम 7 येणार, हे मॅक्सिमम 8 येणार आणि याच्यात मॅक्सिमम 9 येणार. बरोबर? म्हणजे जे काय येणार आहे ते ह्या 3 मध्येच येणार आहे आपलं. बरोबर? कारण आपल्याला काय म्हटलंय? 9 पेक्षा जास्त असण्याची संभाव्यता म्हटली. 9 पेक्षा जास्त पाहिजे. ह्याची बेरीज मॅक्सिमम 9 येते. 9 पेक्षा जास्त म्हणजे काय? इथं बघा 9 पेक्षा इथं 1 आला. बरोबर? 4 आणि 7 10 येते, 4 आणि 5 9 येते, येत नाही. मग इथं बघा इथं 2 येतात, 1 2 या कॉलम मध्ये 2 येतात. बरोबर आहे? बघा 5 6 आणि 5 5 10 झालं, 5 4 9 आलं, सोडून द्या. आता पुढे बघा यात 3 येणार, 1 2 3. म्हणजे खाली त्रिकोण तयार होतो. बघा दिसतोय का तुम्हाला? मग त्रिकोण तयार झाल्यावर काय येणार? 3 अधिक 3 म्हणजे किती आले रे टोटल? टोटल आले किती आपले? 6 आले. म्हणजे याची संभाव्यता काय येणार रे? 6/36. म्हणजे याचं पण उत्तर काय येणार रे? 1/6. म्हणजे याचं पण उत्तर काय आलं रे? 1/6 आलं. बरोबर? काय म्हटले तरी 9 पेक्षा जास्त असं म्हटले. समजा प्रश्नात असं म्हटलं दोन्ही फासावरील अंकाची बेरीज 9 किंवा 9 पेक्षा जास्त, असं जर म्हटलं असतं. काय म्हटलं रे? काय म्हटलं मी? 9 किंवा 9 पेक्षा जास्त असं म्हटलं असतं. 9 किंवा 9 पेक्षा जास्त असं म्हटलं असतं तर कुठलं कुठलं आलं असतं रे? तर बघा हा सुद्धा आला असता, कारण 9 म्हटलंय. 9 किंवा 9 पेक्षा जास्त म्हणजे 9 वाला हा एक ऍड झाला असता, हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. हे 4 आपले ऍड झाले असते. बघा दिसतात का? हे 3 6 4 5 5 4 आणि 6 3 म्हणजे 4 ऍड झाले असते. हे किती होते आपले रे? 6 होते आणि यामध्ये 4 ऍड करा म्हणजे टोटल किती आले रे? हे 10 आणि खाली आले 36. म्हणजे उत्तर काय येणार याचं? 5/18 असं आलं असतं. तर 9 किंवा 9 पेक्षा जास्त इथं काय म्हटले, परंतु त्यांनी 9 पेक्षा जास्त म्हटले. 9 पेक्षा जास्त म्हटलं असतं तर 1/6 आलं असतं आणि यांनी काय म्हटलं? 9 किंवा 9 पेक्षा जास्त म्हटलं असतं तर 5/18 आलं असतं. बरोबर? हे कळालं का तुम्हाला नेमकं काय म्हटलं यामध्ये? तर बघा आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात काय म्हटलं रे? बघा दोन्ही फास्यावरील अंकाची बेरीज 2 किंवा 12 असण्याची संभाव्यता काढा. 2 किंवा 12. 2 कोणाकोणाची बेरीज येऊ शकते जास्तीत जास्त? हा एकमेव आहे ज्याची बेरीज 2 येऊ शकते. बघा हे सोडून आणि कुठला येऊ शकते का रे? 2 बेरीज नाही येणार. आणि हा एकमेव सोडून 12 कुणाचीच बेरीज येत नाही. बघा तुम्ही येते का रे? नाही येत. कुणाचीच बेरीज येत नाही. हे सोडून कुणाचीच बेरीज येणार नाही. मग टोटल किती मिळाले रे आपल्याला? 1 आणि 1 2. 2/36 म्हणजे उत्तर काय आलं रे माझं? 1/18. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं माझं? 1/18. समजलं का तुम्हाला? जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवीन काही शिकायला भेटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हटलं रे? बघा हे खोडून घेऊया म्हणजे पुढचा प्रश्न तुम्हाला समजून जाईल. आता बघा पुढच्या प्रश्नात काय म्हटले? दोन्ही फास्यावरील अंकाची बेरीज पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. बरोबर? काय म्हटले रे? दोन्ही वर्गातील
अंकाची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असण्याची संभाव्यता काढा. आता आपल्याला टोटल काय आलंय, टोटल आपली बेरीज किती येते रे, 12 येते. हे आपण मोजले, मॅक्सिमम आपली बेरीज 12 येत्या. मग 12च्या आधी कोणत्या कोणत्या वर्गसंख्या येतात रे, 1चा वर्ग 1 येतोय, 2चा वर्ग 4 येतोय, 3चा वर्ग 9 येतोय आणि 4चा वर्ग 16 येतोय. तो काय येतच नाही, बरोबर. असं कुठलं येतच नाही. एक तर कुणाची बेरीज येऊ शकत नाही, कारण 1 अधिक 1 2 आहे मिनिमम, म्हणजे हे पण येणार नाही आपलं. म्हणजे एक तर उत्तर मला बेरीज 4 बघायचे आहे किंवा मला बेरीज 9 बघायचे आहे. हे कळालं का सर्वांना, 4 किंवा 9. मग 4 कुणाकुणाचं बनू शकते रे, तर बघा 1 अधिक 4 केलं, 1 अधिक 3 केलं तर 4 बनते, बरोबर. 1 अधिक 3 केलं 4 बनते, बरोबर. आता 1 3 आहे तर इथं 3 1 पण बनणार, बरोबर. इथं पण तर काय आले, 3 1 पण 1 3 बनला तर 3 1 पण बनणार, बरोबर. आता बघा या लाईन मधलं सपलं सर्व, हे काय नाही आहे आपलं, या लाईन मध्ये सपलं. आता 2च्या पाड्यात कुठं 4 येतोय का रे, तर बघा 2 2 मध्ये येतोय, कारण दोन्ही अंक समान आले, 2 2 4 येते. यात कुठं 9 बेरीज होते का नाही, याची मॅक्सिमम बेरीज 8 आहे, म्हणजे हे सपलं, यातलं सगळं सपलं. मग यातलं बघा 3 1 आपण बघा ह्याच्यावर कळालं की मला 3 1 पण येऊ शकते. 3 1 सोडला की 4 सोडला, 4 सोडला तर डायरेक्ट कुठला तरी 9 येते. 9 येतोय का रे यात, तर येतोय. 3 आणि 6 आला, बरोबर. 3 आणि 6 ला तर 6 आणि 3 पण येऊ शकतोय, हे पण यातला सपला, बरोबर. 6 आणि 3 येऊ शकतोय, म्हणजे ही लाईन पण सपली माझी. आता या लाईन मध्ये बघा, यात बघा 4 आणि 1 मिनिमम बेरीज 5 आहे आणि मॅक्सिमम बेरीज किती आहे, 10 आहे. मग 10च्या आधी काय आलं बघा, 9, म्हणजे हा एक येणार, बरोबर. आता बघा पुढच्यात काय येणार आहे, 4 5 आला तर 5 4 पण येणार, 9, बरोबर. आता हे सोडून आणि कुठलं येते का रे, हे सोडून आणि कुठलं येणार नाही, कारण बघा इकडे कुठलं 5 6 7 8 10 12 11 12, ते सोडून बाकी कुठल्या वर्गसंख्याच नाही. आपल्याला टोटल एवढ्याच वर्गसंख्या मिळाल्या. तर मोजा काय काहीतरी 1 2 3 4 5 6 7, टोटल किती मिळाले आपल्याला, 7, बरोबर. मग उत्तर काय येणार माझं, टोटल मिळाले मला 7/36, बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 7/36. हे झाले आपले 2 टॉपिक, म्हणजे कॉइन आणि फासेवरचे आपण गणित घेतले. तर यानंतर आपण कुठलं घेणार आहे रे, पत्ता घेणार आहे, बॉलवरची गणित घेणार आहे. हे आपल्या पुढच्या पार्ट मध्ये मिळतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांनाही या व्हिडिओचा फायदा घेता येईल. धन्यवाद.